कार्यकर्त्यांचं कसं ऐकायचं मूर्तीमध्ये उदाहरण होतं. कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी डावलं नाही, विरोधकांचा सुद्धा सचिव कधी बदललं नाही, त्यांचं कर्ज प्रकरण कधी तटवलं नाही. राहुल पाटील पेन साहेबांच्या राजेश पाटील या दोन मुलांच्या पाठीशी ठाम राहायचा काल आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे इथून पुढे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहोत. मी राधानगरी तालुक्याच्या वतीनं, राधानगरी तालुक्याच्या सर्व काँग्रेसच्या वतीनं साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या पाठीशी इथून पुढे मुलांच्या पाठीशी आम्ही ठाम राहू. गोकुळ सोबत गोकुल. आपल्याला माहिती आहे साहेब गेल्यामुळे आपल्या जिल्ह्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. विशेषतः करवीर तालुका आणि राधानगरी तालुक्यामध्ये ही पोकळी आपल्याला जाणवणार आहे. साहेबांच्यामुळं जाण्यामुळं आपलं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे. श्रद्धांजली वाहताना मी 2 गोष्टी 2 मिनिटात आपल्याला सांगणार आहे. साहेबांनी कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावं हे आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे. गेली 40 वर्ष आम्ही साहेबांच्या सानिध्यात आहे. 84 साली त्यांच्या पॅनलमध्ये भोगावती काकांच्या ही संगतीच असल्यापासून आज अखेर आम्ही त्यांच्याबरोबर आहे. मध्यंतरी एक प्रसंग 2000 साली असा आला, चेअरमन निवडीचा प्रसंग आला. एवढ्याला एक सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी सांगितलं की यावेळी समाजानंतर राधानगरीचा चेअरमन असेल पुढचा. आणि दुर्दैवानं 2000 साली चेअरमन करताना तेच उभा राहिला. आम्ही कार्यकर्त्यांनी जे नाव दिलं ते साहेबांनी ऐकलं, त्यांना चेअरमन केलं. दुसरा प्रसंग असा उभा राहिला की 13 साली सोनिया गांधीची तर कोल्हापुरात सभा होती. स्टेजवर मैदानाच्या पाणी करायचं साहेबांचं काम चालू होतं. संध्याकाळी 7:30-8 वाजले होते. आदल्या दिवशी प्रचंड पाऊस झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेची सभापतीची निवड होती. आम्ही राधानगरीची काही कार्यकर्ते मंडळी, दिनकरराव जाधव, बजरंग अण्णा, ईशामुखी तुळुकर, आम्ही साहेबांना भेटायला गांधी मैदानावर आलो. केंद्राचे राज्याचे अधिकारी मैदानाची पाहणी करत होते. साहेब 1 पाऊण तास त्यामध्ये अडकलेले होते. आम्ही एका साईडला त्या स्टेजवर साईडला थांबलो होतो. का आलाय म्हणून त्याने अर्ध्या तासानं फोन केला आणि माळींच्याकडे मला त्याने फोन दिला आणि का आला म्हणून विचारलं. मी सांगितलं अभिजित ताईला सभापती करा म्हणून सांगायला आलोय. काय साहेबांची अडचण होती मला माहीत नाही. साहेब बरेचसे मला एक अर्धा पाऊण तास फोनवर बोलले आणि अर्ध्या पाऊण तासात आमची भेट झाली. मी म्हणजे विस्मूळ झालो अक्षरशः, म्हणजे गडबडीत झाल्यासारखं अवस्था झाली. आणि मी म्हटलं दिनकर जाधव साहेबांना की तुम्ही साहेबांना भेटा, मी इथं पायरीवर बसतो. मी पायरीवर बसलो आणि त्यानंतर साहेबांनी जाधव साहेबांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता आम्ही जिल्हा काँग्रेसमध्ये ज्यावेळी गेलो त्यावेळी साहेबांनी अजित ताई शेट्टीचं सभापतीसाठी निवड केली. मला 2 दिवसानंतर गुलाबराव घोरपडेंनी सांगितलं की साहेब तुम्हाला अर्धा तास साहेब जे काय बोलले आणि त्यामुळे साहेबांनी माझ्याकडे मनोगत असं व्यक्त केलं की पिढी साहेबांना मी काल इतका अर्धा तास फॉलो बोललो की मला अजित ताई शेट्टीलाच अध्यक्ष करायला पाहिजे. म्हणजे आपण कार्यकर्त्यांवर जरी बोललो तरी त्याचा पुन्हा सारासार रात्रभर विचार करून साहेबांनी मला धक्कं माफ केलं दिलं. म्हणजे कार्यकर्ते कसं सांभाळायचं, कार्यकर्त्यांचं कसं ऐकायचं मूर्तीमध्ये उदाहरण होतं. त्यानंतर असे बरेच प्रसंग आले. साहेब जिल्हा केडीसीला 40 वर्ष अध्यक्ष संचालक झाले. कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी डावलं नाही, विरोधकांचा सुद्धा सचिव कधी बदललं नाही, त्यांचं कर्ज प्रकरण कधी तटवलं नाही. साहेबांनी कसं करायचं ते काम त्यांनी आपल्याला शिकवलं आणि तीच वाटचाल आपल्याला करायची आहे. परवाच्या दुःखद प्रसंगाच्या निमित्तानं अनेक कार्यकर्ते मोक्षामुक्ती रडलेले आपण पाहिले आणि खरोखर साहेबांचे आपल्या कार्यकर्त्यांवर कसं प्रेम करायचं ही त्यांची आपल्याकडे शिकवण होती. उद्याच्या यानंतर या मतदारसंघाचं काय व्हायचं सगळ्यांना चिंता आहे. काल आम्ही राधानगरीच्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आणि तिथं एकमुखानं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जो पण आमच्या राधानगरी मतदारसंघाचं नेतृत्व, राधानगरी मतदारसंघाचं नेतृत्व करेल त्या राहुल पाटील पेन साहेबांच्या राजेश पाटील या 2 मुलांच्या पाठीशी ठाम राहायचा काल आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे इथून पुढे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहोत. मी राधानगरी तालुक्याच्या वतीनं, राधानगरी तालुक्याच्या सर्व काँग्रेसच्या वतीनं
साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या पाठीशी पुढं मुलांच्या पाठीशी आम्ही ठाम राहू अशी श्रद्धांजली वाहून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.